नमस्कार मित्रांनो, आज आपण शेवग्याचे शेंडे कापण्याबद्दल किंवा तोडण्याबद्दल जाणून घेणार आहे। आणि हे शेंडे आपण जर कट केल्यानंतर त्याचे आपल्याला काय फायदे होतात ते प्रामुख्याने 3 फायदे तर होतात। ते पहिला फायदा हे जाणून घेऊ। आणि शेंडे कट करणे म्हणजे असे उंच वाढणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या कट करणे ह्याचा अर्थ असा होत नाही। शेंडे कट करणे म्हणजे हे जे नवीन पालवी आलेली आहे त्याचे हे शेंडे कट करायचे असतात। उदाहरणार्थ आता तुम्हाला हे दाखवतो, ही जी पालवी आली इथं हा जो शेंडा दिसतोय हा शेंडा झूम करून बघा, हे मोरपंखीसारखं असतं, हे कट करायचं। बघा दिसला आहे मोरपंखीसारखं, आणि हा शेंडा इथं कट करायचा। हा शेंडा कट केल्यानंतर हे अशा पद्धतीचं तुम्हाला हे दिसू शकेल, मोरपंखासारखं त्याचा आकार आहे। हा शेंडा कट करायचा। हा शेंडा कट केल्यानंतर जिथं जिथं तुम्हाला नवीन ही जी पालवी आहे बघा, ह्या इथं सुद्धा बघा हा शेंडा दिसत आहे, आणि हा शेंडा आपल्याला कट करायचा आहे। हे बघा, हा असा मोरपंखासारखं दिसणारा शेंडा कट करायचा आहे। त्याचे आपल्याला 3 फायदे आहेत। पहिला फायदा, हे जी पुढं होणारी वाढ आहे ना ती थांबते, म्हणजे हे जे असं उंच जात नाही असे फांद्या, तर ते काळजीपूर्वक असं रोजच्या रोज येऊन हे असे शेंडे नवीन हे जे कट करायचे। परत नवीन जी फूट येते तिला असं थोडा बाग द्यायचा। असा बाग दिल्यानंतर असे शेंडे वर जात नाही। शेंडे वर गेल्या मग वर लागलेले शेंगा आपल्याला काढायला त्रास होतो। त्यासाठी अगोदर असा बाग देऊन ठेवायचा नवीन पालवीला, जितकं तुम्हाला हे असं पालवी। आता हे शेंडे कट केल्यानंतर तुम्हाला ह्याचा फायदा काय होतो की पुढं अन्नद्रव्य जात नाही, आणि हे बघा इथं असा मोहर लागतो। मोहर लागल्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त फुलं इथं खालीच बघायला मिळतील, खाली हाताला असे तुम्हाला हे लागतील। त्यामुळं हा दुसरा फायदा होतो की शेंडे काढल्यानंतर तोडल्यानंतर त्याची वाढ खुंटते, आणि असा मोहर खालच्या खालीच लागायला लागतो। ह्या 2 फांद्यांच्या मध्ये मोहर लागतो। त्यामुळे हे जे असे कवळ्या फांद्या आहेत त्यांना असं बाग द्यायचा, आणि पुढचे शेंडे आहेत हे असे शेंडे आलेले मोरपंखासारखे दिसतात ते कट करायचं। आणि हे काम आहे ना रोजच्या रोज करायला लागतं। रोज यायचं आणि हे शेंडे जिथं जिथं दिसतील ते कट करायचे। आता काही जण एकदम 100 शेवगा लावतात, 200 शेवगा लावतात, पण हे जे शेंडे कट करायचं काम आहे ना ते करत नाहीत। त्यामुळं शेंगा कधी कधी उंच जातात, आणि मग ते काढायला अवघड जातं। कधी कधी शेवगा फेल पण जातो की एवढं केलं आणि काय उपयोग झाला नाही। तर ह्या अशा ज्या फांद्या आहेत त्यांना असं थोडा बाग द्यायचा, नवीन फांदे जे येतात ते। आणि हे आता तिसरा फायदा काय होतो, इथं जागेवर मोहर लागल्यामुळं शेंगा आपल्याला असं खालच्या खालीच लागतात। त्यामुळं जास्ती माल इथं येतो, आणि आपली प्रत्येक ह्याची नजर राहते की कुठं नवीन पालवी फुटली आणि कुठं त्याचा शेंडा वाढला आहे, तो शेंडा आपल्याला कट करता येतो। आता इथं पण बघा हे सगळे आहेत ना असे खाली थोडं बेंड करायचं। आणि हे माझं हा एक शेवगा टेरेसवरचा आहे। तेव्हा ह्या ज्या माझे काही टिप्स आहेत हे म्हणजे ते तुम्ही फॉलो करा, आणि चांगलं जास्तीत जास्त उत्पादन घ्या, आणि हा असा शेवगा लागवड करा। धन्यवाद।